तर मग आकाश इतकी सेवा केली लोकांची, तुला कसं वाटतंय? खूप भारी वाटत आहे सेवा करून, लोकांची सेवा करण्यात खूप. रोहन सर आता इंट्रोडक्शन वगैरे घ्या तुम्ही. मामा कुठून आला? घोटी. नाव काय आपलं? हो का? नाव द्यायचं नाही का? तर विनायक, कसं वाटतंय तुम्ही या कॅम्पला आलेले आहेत? आता सेवा करण्यासाठी आलेलो आहेत आपण. त्याच्यामध्ये काय मजा म्हणून असं नाही आहे. आपल्याला एक्सपिरियन्स येतो त्यांच्या पायातल्या मालिश केल्याने आपल्यालाही तुमचं स्नेहाबद्दल त्यांना माहिती सांगता येते आणि त्यांचे मसल रिलॅक्स करतात. तुम्ही ज्याबद्दल कॉलेजमध्ये केलेलं नाही सर? हो केलेलं आहे. ते आमचं पंचकर्मा डिपार्टमेंटमध्ये आम्ही बघितलेलं आहे, केलेलं आहे. हो नक्की. कसं वाटतंय का? त्र्यंबकेश्वरचे आहे का? आजी कुठले तुम्ही? जामनीचे. आता इथून पंढरपूरला का? किती टाइम लागेल आजी? हो चला आमच्या गावाला. मिनी पंढरपूर आहे आमचं, छोटं पंढरपूर आहे, पिंपळगारेश्वर. बरं वाटतंय का आजी? आणते. कसं वाटतंय सेवा करून? ताई कुठले तुम्ही? नाणेगाव. इथून पंढरपूरला किती टाइम लागेल जायला? महिनाभर. कुठले आजी तुम्ही? कुठले? खानगावचे का? इथून डायरेक्ट पंढरपूरला जायचं आहे का? तुमची केली का मालिश? ए रितिशा कर की. कुठले दादा तुम्ही? इगतपुरीचे. कुठला पाहिजे तुमचा पूर्ण चालू? तर मग आकाश इतकी सेवा केली लोकांची, तुला कसं वाटतं? खूप भारी वाटत आहे सेवा करून, लोकांची सेवा करण्यात खूपही आनंद होत आहे मला. एक्सपिरियन्स काय आला तुझा? इतके लोकांशी संवाद केला, त्यांची बोलला, त्यांना तेल लावून दिलं, मसाज. त्यांच्या एवढ्या पायी वारीला चालत ते पंढरपूरला जातात. त्यांना खूप कष्ट होतं, त्यांचे पाय दुखतात, तरी आपण त्याची सेवा करण्यात आपला खूप आपल्याला आनंद मिळतो.